students, how are you? Today we have come on the August month, and in August month there is a new chapter, there is a new concept we have to consider, we have to take the knowledge about this content. The standard 6 the subject maths unit 5 decimal fractions. Now look here, unit 5 decimal fractions, subunit is addition and subtractions. There are the unit and subunit, there is writing on your blackboards. You can also write down on your book also. आता बघा इयत्ता 6वी म्हणजे स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथ्स गणित या विषयामध्ये ऑगस्ट मध्ये आला होता आपण युनिट 5 डेसिमल फ्रॅक्शन्स. युनिट 5 म्हणजे नेमकं काय, तर युनिट 5 म्हणजे 5व्या घटकामध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांक याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता सब युनिट म्हणजे काय, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बेरीज आणि वजाबाकी ही माहिती किंवा हे भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बेरीज आणि वजाबाकी गुणधर्मामध्ये दशांश अपूर्णांकाचा संबंध वगैरे कसा येतो या संदर्भामध्ये माहिती पाहायची असते. आता दशांश अपूर्णांक म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या घटनेत एखाद्या उदाहरणामध्ये किंवा एखाद्या वजनमापामध्ये दशांश म्हणजे पॉइंट वगैरे आपण म्हणत असतो बघा. एक एक वेळेला उदाहरण लिहित असताना असं म्हटलं जातं काय की बघा 2.5 बघा 2.5 असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, पॉइंट म्हणजेच काय तर दशांश चिन्ह आलं म्हणजेच त्याला दशांश असं म्हटलं जातं. दुसरं बघा, आता जर समजा 3.700 ग्रॅम असं जर समजा आलं तर 3.700 ग्रॅम असं आलं किंवा असं म्हटलं जातं म्हणजे 3.700 ग्रॅम असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे आपण लिहून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने हे येऊ शकतं. दशांश म्हणजे काय तर पूर्ण संख्या व त्याच्यात दुसरी पुढची उपसंख्या किंवा उपघटक किंवा उपगुणधर्म असं अशा पद्धतीने ह्याला म्हटलं जातं. म्हणून आपण या ठिकाणी म्हणणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी दशांश संदर्भातले काही उदाहरण वगैरे असेल किंवा माहिती वगैरे असेल तर ती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर तत्पूर्वी मी जी काही माहिती वगैरे आहे हे मी तुमच्या समोर देतोय, हे आपण लिहून घ्यायचं आहे. बघा 1 किलो 1 kg means 1000 gram. Okay, then liter milliliter LITRE liter milliliter. There is a unit and there is a sub unit also. आता या ठिकाणी हा एक मोठा घटक किंवा मोठं एकक आणि त्याला उप एकक अशा स्वरूपाचं याला म्हटलं जातं. कळलं, लिटर मिलीलिटर. त्याच्यानंतर काय येतं बघा, ग्रॅम किलोग्रॅम हे झालं. त्याच्यानंतर किलोमीटर मीटर, किलोमीटर मीटर, किलोमीटर मीटर अशा स्वरूपाचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे थोडंसं लिहून घ्या. बघा काय काय माहिती दिली आहे या ठिकाणी. आता आपण ज्यावेळेला हे चार्ट किंवा ही माहिती आपल्या समोर आली, आपल्या समोर माहिती आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतोय 1 किलो म्हणजे काय तर 1000 ग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम असं म्हटलं. त्याच्या खाली बघा 1 लिटर म्हणजेच काय तर लिटरचं दुसऱ्या एका दशांशामध्ये किंवा त्याच्या दुसऱ्या एका उप एककामध्ये त्याचं रूपांतर कसं होतं तर मिलीलिटर होतं. त्याच्यानंतर त्याच्या खाली घ्या किलोमीटरचं त्याचा उप एकक कुठला तर मीटर, किलोमीटरचं मीटर अशा पद्धतीने हे होतं. आता ह्या स्वरूपामध्ये जर समजा उदाहरणं वगैरे आली किंवा उदाहरण स्वरूपामध्ये कसं असतं हे आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे, ही माहिती मी थोडंसं इथंच ठेवतोय. याच्यामध्ये थोडंसं बघा 1 kg. आता किलोग्रामच्या संदर्भात आता आपण थोडंसं बघूया. वी हॅव टू लुक consider about the kilograms means weight. Which are the weights, how is the weights, how is the procedures of the milligrams means the half kilograms, which are the units are there we have to consider here. Okay, now 1 kg is equal to 1000 gram. Okay, half kg half kg is equal to 500 gram. 500 gram. 3/4 means 750 gram means quarter kg means 250 gram. Looks there on your blackboards. बघा अशा पद्धतीने मी माहिती तुमच्या समोर दिलेली आहे किंवा ठेवली आहे. थोडंसं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. बघा पहिल्यांदा या ठिकाणी काय काय सांगितलं आहे बघा. थोडंसं या ठिकाणी बघा 1 किलो
1 किलो म्हणजेच काय तर 1000 ग्रॅम, म्हणजे एका एककाचं 1 किलो आपण नेहमी शब्दामध्ये म्हणा किंवा व्यवहारामध्ये when we have to go in the practical knowledge or in shops or in bazaars, there is a 1 kg there is related to the 1000 grams, म्हणजे 1 किलो म्हणजेच काय तर त्याच्या पाठीमागे उप एकक कोणता असतं तर त्याला 1000 ग्रॅम असं त्याच्या पाठीमागे असतं, म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम असं म्हटलं जातं. पुढे बघा हाफ केजी म्हणजे काय अर्धा किलोग्राम, अर्धा किलो म्हणजे काय 500 ग्रॅम. बघा या ठिकाणी हाफ केजी बरोबर 500 ग्रॅम. त्यानंतर 3 क्वार्टर म्हणजे काय बघा आपण नेहमी म्हणतो 3 पावशर दूध, 3 पावशर. आता 3 पावशर म्हणजेच काय 3 क्वार्टर, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं 3 क्वार्टर्स. आता जर समजा मी तुम्हाला चित्र काढून दाखवलं, नाव यू हॅव टू हियर 3 क्वार्टर्स हियर. Now looks here, there is a 3 quarter. Okay, 3 quarters. There is 1 quarter, there is second quarter, there is third quarter, and there is a fourth quarter. These all quarters are related here. You have to look here on the charts. There is a first quarter, second quarter, third quarter. First, second, and third, 3 quarters are related here. Means 3 quarter means this method is writing here. Okay, 3 quarter, 1, 2, 3, 3 quarters. 3 quarters means 750 grams. आता क्वार्टर्स म्हणजे काय तर पावशेर म्हणजे काय एक जर समजा संपूर्ण भाकरी असेल किंवा एक गोल वर्तुळ संपूर्ण असेल तर त्याच्यातला थोडासा हा भाग म्हणजे हा पाव भाग असं म्हटलं जातं. हा पाव भाग आणि हा पाव भाग म्हणजे काय झालं हा अर्धा भाग, हा पाव अर्धा आणि हे थोडस या ठिकाणी म्हणजे किती झालं तर त्या ठिकाणी 3 पावशेर झाले म्हणजे 3 क्वार्टर्स झालं. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो बघू शकतो किंवा म्हणू शकतो. This all information is given here. You have to look very clearly. आता ही माहिती देत असताना किंवा बघत असताना आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या एककाचा आपण विचार करत आहोत. आता ही एककात समजून घेत असताना वजनमान किंवा वजनाच्या स्वरूपामध्ये ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, मिलीलीटर, किलोग्रॅम, ग्रॅम अशा स्वरूपामध्ये ही माहिती दिली असते. ही माहिती आपण लक्षात घेणे हे खूप गरजेचं असतं. लक्षात घेतल्यानंतर त्याचं एकक स्वरूपामध्ये पाडणं हे देखील महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आपण याच्या संदर्भातलं गुणधर्म आपण लक्षात ठेवत असतो, हे आपण विचारात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढे बघा. त्याच्यानंतर पुढे बघितल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की 1 किलो म्हणजे मगाशी बघितलं 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, हाफ केजी म्हणजे 500 ग्रॅम, 3 क्वार्टर्स म्हणजे 750 ग्रॅम, क्वार्टर म्हणजे 250 ग्रॅम. मीन्स ऑल दिस इन्फॉर्मेशन, ऑल दिस वेट्स measurement is considered here. If you have some time, you have to write down all these informations, the correct information in your book also, in your notebook also. Without all this information getting the proper knowledge, you cannot solve the other coming examples. Okay, हे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय, पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय, एकक आणि उपएकक माहिती घेतल्याशिवाय आपला पुढची जी काही उदाहरणं वगैरे आहेत ती उदाहरणं आपल्याला सोडवता येऊ शकणार नाही. त्यामुळे आपण हे व्यवस्थित समजून घेणं, सोडवून घेणं हे खूप गरजेचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा तर पुढे कसं झालेलं आहे. ठीक आहे. ही माहिती तुम्ही सोडून घेतला असाल असं मी गृहीत धरतो. I have to suppose you have to draw, you have to write down all this information in your notebooks. Okay, then I am coming here. And now I solve the another examples. There is a bill books photographs here. Now looks here in your camera. आशय वस्तू भांडार, लुक्स हिअर आशय वस्तू भांडार म्हणजे आशय वस्तू भांडार ह्या संदर्भातील किंवा ह्यातील एक या ठिकाणी एक चित्र म्हणा, एक चित्र स्वरूपामध्ये एक बिल बुक आहे. त्याच्यामध्ये बिल बुक देत असताना त्याच्यामध्ये काही माहिती दिली आहे. बघा सिरियल नंबर दिली आहे. सिरियल नंबर किती आहे 89 म्हणजे 87 नंबरचं हे पान आहे असं आपण म्हणू शकतो.
तारीख त्या ठिकाणी प्रिंट आउट केली आहे. तारीख कोणती दिली आहे? 11/1/16 असं दिली आहे. 11/1/16 दिली आहे. त्याच्यानंतर कोणाच्या नावानं आहे बघा, ते नंदूजी या नावाने आहे. सिरियल नंबर 1 या ठिकाणी दिले. त्यानंतर डिटेल्स बघा, डिटेल्स कोणती दिली आहेत? पेन या स्वरूपात दिली आहे. क्वांटिटी बघा, क्वांटिटी 1 दिली आहे. अमाऊंट बघा 4.50 दिली आहे. 4.50 म्हणजेच काय? 4 रुपये. म्हणजे या ठिकाणी 4 ही पूर्ण संख्या झाली आणि 50 पैसे म्हणजे काय? हे उपसंख्या झाली. अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे या ठिकाणी. म्हणजे 4.50 अमाऊंट या स्वरूपामध्ये ते दिलेलं आहे. असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 4.50 कळालं? ही माहिती व्यवस्थित बघा कशा पद्धतीने सोडली आहे. किंवा बिल बुक आहे, रक्कम आणि उपरक्कम आपण असं ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीचं चित्र आपल्याला ह्या बिल बुक स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. मीन्स द युनिट्स, द फर्स्ट फेज युनिट्स अँड द अनदर सेकंड unit is giving here. Then the another examples is given here. Now there is a word problems here. The word problems is given. That time the potatoes, potatoes, potatoes 750 gram, 750 gram. Okay, then onions, onions, onions are 1000 gram. Onions, cabbage, cabbage, cabbage are 500 gram, 500 grams. Tomatoes, tomatoes are 250 ग्रॅम. या ठिकाणी 0 आलेला आहे. 5 आणि 5 10, 10 0 हाताला 1, 7 आणि 5 12, 12 13 14 आणि 15, 15 5 हाताला 1 आणि 1 2 या ठिकाणी आलेला आहे. 2500 या ठिकाणी आलेला आहे. 2500 ग्रॅम या ठिकाणी आपण बघू शकतो. उदाहरण सोडलेलं आहे. 2500 ग्रॅम म्हणजेच काय? तर उदाहरण सोडवत असताना मीन्स ऍडिशन एक्झाम्पल्स, डेसिबल फ्रॅक्शन्स एक्झाम्पल्स. व्हेन यू सॉल्व द डेसिबल फ्रॅक्शन एक्झाम्पल्स, you solve here, that time each and every numbers you have to rewrite very specified step by steps. The zero, the digits are very important when you solving there. This addition procedure is coming here. Now all these numbers are we have to add it here. 0 शून्याच्या शून्याखाली सर्व संपूर्ण शून्य आले आहे. थोडंसं आपण बघायचं आहे. शून्याच्या खाली शून्य आलेला आहे. 5 आणि 5 आहे. शून्य हातचा 1 आलेला आहे. 7 आणि 5 12, 12 13 14 15 5 हातचा 1 1 आणि 1 2 म्हणजे 2500 ग्रॅम आलेला आहे. 2500 ग्रॅम म्हणजेच काय? तर 2 किलो 500 ग्रॅम. बघा 2 kg. आता या ठिकाणी मी इकडे लिहितोय. याचं उत्तर कशा स्वरूपात झालेलं आहे? 2 kg, 2 kg आणि 500 ग्रॅम. 2 kg आणि 500 ग्रॅम अशा पद्धतीचं हे उत्तर आलेलं आहे. हे आपण थोडंसं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. बघा उत्तर लिहित असताना मांडणी कशी केली आहे. फ्रॅक्शनच्या स्वरूपाकडे आपण आता एक पावलं टाकणार आहोत. आता हे संपूर्ण उदाहरण बघत असताना आपल्याला उदाहरणं सोडवत असताना हे थोडंसं साध्या पद्धतीने आपलं हे उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. परंतु आता उदाहरण दुसरं जे सोडवायचं आहे ते उदाहरण आपण पॉईंटच्या स्वरूपामध्ये सोडवायचं आहे. ते कसं ते आपण मी तुम्हाला थोडंसं सांगतोय. हे उदाहरण आपण सोडवून घेतला असाल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. Now looks here how to solve. There is all information, words information I have not written here, but there is a number information, the digits numbers, the decimal fractions numbers are here. I have writing here 0.750 kg. त्याच्यानंतर बघा 1.123 kg, 0.500 kg, असं या ठिकाणी म्हणतोय आपण. बघा कशा पद्धतीने जी माहिती दिलेली आहे. 0 शी 0 दिलेला आहे. या ठिकाणी 0 शी 0 0 पर्यंत दिलेली आहे आपल्याला.
या ठिकाणी बघा 5 आणि 5 10 10 शून्य अशा ठिकाणी दिलं आहे, 10 शून्य हातचाला 1 दिलेला आहे, 7 आणि 5 12 12 दिलेला आहे, 12 13 चौघा 1 15 1505 हातचाला 1 1 आणि 1 2 अशा ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण उदाहरण सोडवत असतो 1 2 3 4 5 बघा ही उदाहरण सोडवत असताना शून्याच्या खाली शून्य व्यवस्थित आलेलं आहे, त्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह व्यवस्थित आलेले आहेत, सगळे एक आणि एक संख्या या ठिकाणी व्यवस्थित आली आहे. म्हणजे हे आपलं उदाहरण कसं आहे तर बरोबर आहे. म्हणजे आपण सोडवत असताना दशांश चिन्हाचा वापर करणे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेन यू सॉल्व द डेसिमल फ्रॅक्शन्स एक्झाम्पल्स that is you have to consider the numbers, the digits numbers, the units numbers, each and every steps you have to follow very correctly, and then you have to make marks. The decimal fractions point is very give the very on the proper right positions there. The kgs are there, the units, there is a kg, 2 kg 500 grams. There is this examples is coming there. Before one sometime before we have to look the all as the same examples we have to solving here first of, but now you have to looks here and write it down in your books. कशा पद्धतीने हे उदाहरण सोडलं आहे आपण थोडंसं बघायचं आहे. मागाशीच उदाहरण एक आपण सोडवून बघितलं, उदाहरण एक सोडवून बघितल्यानंतर कशा पद्धतीने आपण दशांश चिन्ह देत असतो हे पण थोडंसं बघणं गरजेचं असतं. आता एककाखाली एकक, दशकाखाली दशक वगैरे उदाहरण सोडवणं हे गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं दशांश चिन्ह व्यवस्थित देणं हे देखील गरजेचं असतं. आता मी तुम्हाला काही बेरीज स्वरूपामध्ये काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे, तर ती उदाहरण सोडवत असताना बेरीज कशा पद्धतीने करताय हे मला थोडंसं बघायचं आहे, सोडवायचं आहे. थोडं आपण बघून घेऊया. बघा हे उदाहरण सोडवून झालं असेल असं मी समजतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 91.5 अधिक 14.2 अशा स्वरूपाचं एक उदाहरण आलेलं आहे. म्हणजे 91.5 अशा स्वरूपात जर समजा उदाहरण आलं आणि जर समजा तुम्हाला अशी मांडणी करायची असेल किंवा उदाहरण शोधत असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंटच आलं पाहिजे. जर समजा तुम्ही 91.5 अशा स्वरूपाचं उदाहरण अधिक जर समजा 14.2 असं जर समजा तुम्ही लिहिला तर इज इट रॉंग, इज इट करेक्ट? Because you have to follow a proper way to giving the decimal numbers up to here 1 and 2 shows here very correctly. It is proper method to write the decimal fraction and it is wrong methods. Okay, now you have to looks very clearly and how to solve 5 आणि 2 किती झाले तर 7. 5 plus 2 7. You have to put a mark the decimal marks here. There is a decimal marks here. 4 आणि 1 5 या ठिकाणी 5 या ठिकाणी आले, 9 आणि 1 10 या ठिकाणी 10 आले आहेत, 105.7 या ठिकाणी दिलेले आहे. हे आपण थोडंसं बघू शकतो. कशा पद्धतीने सोडवलेलं आहे थोडंसं बघा. उदाहरण सोडवून घेत असताना एककाखाली एकक वगैरे व्यवस्थित दिलं हे खूप गरजेचं असतं. डेसिमल मार्क्स हे असणं हे देखील गरजेचं आहे. विदाउट डेसिमल मार्क्स इट इज नॉट गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आणखीन एक उदाहरण देतोय तुम्हाला, आणखीन एक उदाहरण देतोय बघा. ठीक आहे. 41.27 अधिक 17.30 अधिक 09.18. ठीक आहे. 41.27 17.30 09.18 अशा पद्धतीची काही उदाहरणं वगैरे दिली आहेत किंवा दशांश चिन्ह कशा स्वरूपाचे आले हे थोडंसं आपण बघायचं आहे. आता दशांश चिन्हाची इकडची सगळ्या संख्या असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. कशा स्वरूपाचं मी करतोय हे थोडंसं आपण बघा. 7 आणि 7 14 आणि 15 15शी 5 हातचाला 1 3 आणि 2 5 5 आणि 6 आणि 7. ठीक आहे. हे 75 आलं. हे 75 कसं आलं तर ही उप युनिट मध्ये, कारण हे दशांश चिन्हाच्या इकडच्या संख्या ह्या आल्या हे लक्षात ठेवायचं. आता दशांश चिन्हाच्या इकडच्या संख्यांचा आपण विचार करूया. हे सोडवत असताना आपण दशांश चिन्ह ज्या ठिकाणी लिहिलं आहे त्या ठिकाणचं आपण हे चिन्ह आपण या ठिकाणी व्यवस्थित लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं असतं. हे जर समजा दशांश चिन्ह तुम्ही ठेवला नाही तर तुम्हाला याचं उत्तर व्यवस्थित मिळणार नाही. So that is why when you solve the decimal fractions examples, when you solve the right side of this point of the fraction decimal, that time you accurate give the proper fraction marks here and then solve the other examples numbers here. 9 आणि 10 10 17 17 7 हातचाला 1 4 आणि 5 आणि 6 67.75 या ठिकाणी हेच उत्तर आलं. कशा पद्धतीने सोडवलं हे थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे. दशांश चिन्ह देणे किंवा दशांश मार्क देणे हे खूप गरजेचं असतं. दशांश चिन्ह जर समजा व्यवस्थित दिला नाही हे तर आपलं उदाहरण चुकू शकतं.
हे लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. तर बघा हे एक उदाहरण सोडून झालं. आणखीन मी तुम्हाला एक उदाहरण देतोय. आता थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं मी उदाहरण देणार आहे. बघा मी 2-3 उदाहरण देतो तुम्हाला. हाऊ टू सॉल्व 20.13 अधिक 14.09. ठीक आहे. त्याच्यानंतर हे उभ्या पद्धतीने मी दिलं आहे, कारण उभ्या पद्धतीने तुम्ही लगेच चांगल्या पद्धतीने लिहू शकताय. बट समटाइम आय हॅव गिव्ह द vertical style examples I am giving here, and how to solve this decimal fractions examples. There is a proper methods. How is it examples? बघा 14.23 plus 2.48. okay, 14.23 अधिक 2.48. बघा या ठिकाणी हे कसं म्हटलेलं आहे थोडंसं बघून घ्या. उदाहरणं कशी दिली आहे ते थोडंसं पण बघून घ्या. 8, 9, 10, 11 या ठिकाणी बघा. हे आपण बघितलं कशा पद्धतीने लिहून घेतलं आहे. 14.23 ह्या 14.23 आहे असं उठून घ्यायचं पहिल्यांदा. दशांश चिन्ह आहे तर दशांश चिन्ह आहे असं आपण लिहून घ्यायचं. हाऊ इज द नंबर रायटिंग हियर. फर्स्ट स्टेज यू हॅव टू write very clearly. Then plus mark, there is a plus mark. 2, then there is a 2. पॉइंटच्या खाली पॉइंट आला आणि 48 च्या खाली 48. 8 आणि 3 ची बेरीज पाहिजे. 8, 9, 10, 11. 11 एक हात चालले. 4, 5, 6 आणि 7 हे 7 आलं या ठिकाणी. दशांश चिन्ह देतो दशांश चिन्ह या ठिकाणी दशांश चिन्ह आलं. 4 आणि 2 किती आले 6 आले. 1 म्हणजे 16.71 असं त्याचं उत्तर आलं. हे झालं आडव्या पद्धतीचं. आपण उभ्या पद्धतीनं उदाहरण सोडवून हे अशा पद्धतीने लिहायचं. तीच पद्धत जर समजा इकडे जर समजा असेल किंवा अशी उदाहरण सोडत असेल तरी सुद्धा दशांश चिन्ह आणि दशांश चिन्ह येणार हे आपण ग्राह्य धरून या ठिकाणी दशांश चिन्ह पहिल्यांदा द्यायचं म्हणजे आपला हा विषयच पहिला पूर्ण होतो. त्याच्यानंतर 9 आणि 3 किती 12. 12 2 हात चालले. 1 आणि किती आले 2 आले. त्यानंतर इथं 4 आले. 2 आणि 1 3. 34.22 या ठिकाणी उत्तर आलं बघा याचं. बघा उदाहरण कसं पद्धतीने सोडवलेले आहेत. उदाहरण सोडवत असताना दशांश चिन्ह लक्षात घेणे हे खूप गरजेचं असतं. दशांश चिन्ह लक्षात घेत असताना आपण अचूकता ठेवणे हे खूप गरजेचं असतं. अचूक ठेवल्यानंतर ती माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित मिळू शकते. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही स्वाध्याय देते बघा. आय गिव्ह द होमवर्क्स यू. homeworks होमवर्क देतोय बघा मी. होमवर्क देत असताना प्रॅक्टिस सेट practice set 14 question 2 solve. Page number 30. बघा पेज नंबर 30 वरचं क्वेश्चन नंबर 2 जो काही प्रश्न आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. अशा स्वरूपाचा जो आपण ऑगस्ट महिन्यातील जो काही धडा वगैरे आहे ते या ठिकाणी सांगितलं आहे. व्यवस्थित आपण बघायचं आहे, सोडून घ्यायचं आहे. काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता, फोन करू शकता. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.